आपल्या राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर एसीबीनं छापा टाकत 50,000 रुपयाची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडलं आणि त्याच्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. ह्या प्रकरणावर मंत्री झिरवळ यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. झिरवळ साहेब म्हणतात की ह्या लाच प्रकरणाशी माझा थेट संबंध नाही. थेट संबंध जर सिद्ध झाला तर मी राजीनामा देईन. अगदी बरोबर. हे बा, लाच घेणं आणि देणं हे काय आपल्या राज्यात काय नवीन नाही. त्याच्यामुळे साहेब तुम्ही की नाही लय हरिश्चंद्राच्या अवलादीसारखं करू नका आणि उगाच इमानदारीचा आव आणू नका. आणि आत्तापर्यंतच्या कांडायमध्ये की नाही 50,000 रक्कम लय छोटीशी आहे हो. कुठं ते सुरत गुवाहाटीचे 50-50 खोके घरात ठेवलेल्या ते नोटाच्या मोठमोठाल्या थैल्या, धुळ्यातल्या रेस्ट हाऊसमधले ते करोडोच्या नोटा, कुठं हे 50,000 रुपये. ओ साहेब, एवढे पैसे तर ना मंत्री लोक टिपमध्ये देतात. हे तर मिनी लाच आहे, स्टार्टर पॅक नाही का. मेन कोर्स तर अजून यायचाच असणार. त्याच्यामुळं निस्ता आरोप झाला तरी राजीनामा द्यायचे, पण पहिले राजकारणी द्यायचे हो. आता 15 वर्षापासून नियम बदललेत. आता प्रमाणपत्र आलेत क्लीन चिट नावाचे. हे तर फक्त बीजेपीच्या वॉशिंग मशीनची वेटिंग लिस्ट आहे. नंतर सगळे क्लीन होऊन बाहेर पडते. आता एकाएकानं तुमच्या सगळ्या एनसीपीच्या मंत्र्यावर अशाच धाडी पडणार आणि मग तुम्ही सगळेजण डागं धुण्यासाठी मग तुम्ही बीजेपीच्या वॉशिंग मशीनमध्ये जाणार. आम्हाला माहीत आहे हो भाजपचं राजकारण. आणि आता दादा पण नाहीत ना. ते काही असू द्या साहेब, पण शब्दाचा पेच मस्त टाकला. थेट संबंध आवडला आपल्याला. वा. अन्य मार्गाने आला तर काय अडचण आहे. त्या क्लार्कनं जबरदस्ती दिले म्हणता येईल. तुम्ही थोडी डायरेक्ट खिशात घेतली आहे की नाही. आणि त्याच्यासाठी राजीनामा कशाला. त्यानं काय होणार. नका 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 तसं करू नका. तुम्ही मंत्रिमंडळात जर नसले ना तर महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान होईल. त्याच्यामुळे लोकांचं अजिबात ऐकू नका. विकासाचा रट्टा जोरात चालू ठेवा. लोक काय हो ते बोलतच राहते. आपलं 2-2 हातानं कोपरापर्यंत विकास रेटाचा. विकासाच्या उड्या ठोकायच्या म्हणलं ना की थोडंफार घ्यावं बी लागते. आत्तापर्यंत मंत्रालयात अँटी करप्शन विभागानं पकडले इतके लोक पकडले. कोणत्याही मंत्र्याच्या पीएला सजा झाल्याची मी ऐकलं नाही किंवा बातमी बी पाहिली नाही. यापूर्वी मंत्री असलेले ते राजेंद्र दर्डा यांचे पीए, ते रामदास कदम यांचा क्लार्क, आमदार बच्चू कडू यांनी ते पैसे मागितलं म्हणून एका अधिकाऱ्याला झोडपलं होतं ते कर्मचारी, MPSC घोटाळ्यात ते पकडलेले मंत्र्याचे पीए, हे समदे सही सलामत बाहेर पडले. काहीच झालं नाही. जा तुम्ही पण भाजपात. लय ताण घेऊ नका साहेब. नसता 50% आत्महत्या करसान. फक्त एक जाता जाता एक सल्ला देतो. पुढच्या वेळी ना त्या क्लार्कला सांगा ऑफिसच्या बाहेर घे म्हणा. थेट संबंध टाळ म्हणा. बाकी काय नाही. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र.